नरेंद्र मोदींकडून राष्ट्रपतींकडे पंतप्रधान पदाचा राजीनामा सुपूर्द। औपचारिकता म्हणून मोदींकडून राजीनामा, पुढील सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम करण्याचं राष्ट्रपतींचं मोदींना आवाहन। आज संध्याकाळी होणाऱ्या एनडीएच्या बैठकीनंतर सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रपतींना पत्र देण्याची शक्यता। नरेंद्र मोदी राष्ट्रपतींना पत्र पाठवणार असल्याची माहिती। 8 जूनला शपथविधी सोहळा होण्याची शक्यता। मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। महाराष्ट्रातल्या भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उपमुख्यमंत्री पद सोडण्याचे सूतोवाच। केंद्रीय नेतृत्वाला पदातून मोकळं करण्याची विनंती करणार देवेंद्र फडणवीस यांचं पत्रकार परिषदेमध्ये वक्तव्य। देवेंद्र फडणवीसांच्या उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त करण्याच्या वक्तव्यावरती आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया देण्यास नकार। संविधान बदलणार असा जो प्रचार केला गेला त्याचा महाराष्ट्रामध्ये फटका बसला। महाराष्ट्रामध्ये अपेक्षित यश मिळालं नाही। पत्रकार परिषदेमधून फडणवीसांचं वक्तव्य। दिल्लीमध्ये होणाऱ्या एनडीएच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार। महाराष्ट्रामधून एकनाथ शिंदेही बैठकीसाठी दिल्लीमध्ये रवाना होणार। अजित पवार यांच्या उपस्थितीसंदर्भातही अनेक अनिश्चितता। मुंबईमध्ये शुक्रवारी काँग्रेसची महत्त्वाची बैठक। नवनिर्वाचित खासदार, प्रदेश अध्यक्ष आणि इतर महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित। तर नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार आणि इतर महत्त्वाची बैठकीतही होणार चर्चा। लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची राज्यामध्ये खलबतं। आजच्या दिल्लीमधील इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर उद्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईमध्ये बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती। एनडीएच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांची 6 आणि 7 जूनला राजधानी दिल्लीमध्ये बैठक होणार। राज्यातील शिवसेना, शिंदे गट, अजित पवारांच्या पक्षाचे खासदार आणि भाजपचे खासदार उपस्थित राहणार। नितीश कुमार आणि तेजस्वी यादव एकाच विमानानं दिल्लीकडे रवाना। नितीश कुमार भाजपला साथ देणार का याकडे लक्ष। नव्या सरकार स्थापनेसाठी चंद्रबाबू आणि बिहारी बाबू, नितीश कुमार किंगमेकर ठरणार। 2 बाबू ठरवणार देशाचा पंतप्रधान। भाजपला सत्ता स्थापनेसाठी चंद्रबाबू आणि नितीश कुमारांची गरज। पंकजा मुंडेंनी एबीपी माझाशी बोलताना मानले मतदारांचे आभार। कोणतेही पद नसताना लोकांनी मला पंकजा मुंडे म्हणून जी मतं दिली त्यासाठी आभारी असल्याची दिली प्रतिक्रिया। तुतारीचं ही बटन दाबल्यानं बजरंग सोनावणेंचे 55,000चे लीड घटलं। पिपाणी चिन्ह असलेल्या अपक्ष उमेदवार अशोक थोरात यांना 54,000 मतं। सांगलीमध्ये काँग्रेसला तिकीट मिळू नये यासाठी अनेकांनी कटकारस्थान केलं। योग्य वेळ आली की सगळं काही सांगणार। विशाल पाटील यांच्या विजयानंतर प्रतिक्रिया देताना विश्वजित कदम यांचं वक्तव्य। राज्यामध्ये अजित पवार यांना भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची मतं मिळाली नाही। अमोल मिटकरी यांचा आरोप। या संदर्भात 2 दिवसात पक्षश्रेष्ठींना भेटून पुरावे देणार असल्याचंही मिटकरींनी म्हटलंय। लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटाचे 18 ते 19 आमदार परतीच्या वाटेवर, तर 11 ते 12 आमदार भाजपच्या वाटेवर। शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचा गौप्यस्फोट। रोहित पवारांच्या डोक्यामध्ये लोकसभेच्या विजयाची हवा शिरलेली आहे। मिटकरींची टीका। अजितदादांच्या गटाचे काही आमदार संपर्कात असल्याच्या रोहित पवार यांच्या दाव्यावरती मिटकरींची टीका। एनडीएचं बहुमत डळमळीत टेकूवरती। ईश्वराचा अवतार समजणाऱ्या नरेंद्र मोदी या व्यक्तीचा दारुण पराभव। लोकशाहीचा हुकुमशाही आणि झुंडशाहीवरती विजय। सामनाच्या अग्रलेखामधून टीका। रामाचं राजकारण करणाऱ्यांच्या डोक्यामध्ये बजरंग बलीनं गदा मारली। मोदी हा ब्रँड संपला। संजय राऊतांची मोदींवर टीका। इंडिया आघाडीमध्ये नेतृत्वाचे वाद नाही तर राहुल गांधींनी नेतृत्व करावं असं शिवसेनेचं म्हणणं। राहुल गांधींनी दुसरं नाव सुचवलं तरी चालेल। संजय राऊतांची टीका। संजय राऊत यांची प्रतिक्रिया। सत्ता स्थापनेचा प्रयत्न करणार। आमच्याकडे स्वतःचे 250 खासदार आहेत। आमचं गणित बसणार। खासदार संजय राऊतांची माहिती। अमोल कीर्तीकरांची जागा चोरली। खासदार संजय राऊत यांची शिवसेनेवर टीका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।